नमस्कार मंडळी, राम राम. मी श्रद्धा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे. तर आज मी बनवणार आहे ओल्या नारळाची चटणी. त्यासाठी सर्वप्रथम मी नारळ सोलून स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याचे बारीक बारीक स्लाईस करायचे आहेत, जेणेकरून मिक्सरच्या पॉटचे जे ब्लेड आहेत ते तुटणार नाही. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची आहे, शेंडी लोण जे की तुम्ही उपवासाचे मीठ म्हणता ते पण ॲड करा. आवडीनुसार जिरे पण आम्ही उपवासाला जिरे खात नाही म्हणून नाही टाकले. शेंगदाण्यामुळे कन्सिस्टन्सी येतं चटणीला, एकीकडे पाणी एकीकडे खोबर असं होत नाही, म्हणून शेंगदाणे ॲड करायचे. तर ही चटणी तयार झालेली आहे. तुम्ही उपवासाच्या थालीपीठसोबत देखील खाऊ शकता. आज तब्येत ठीक नसल्यामुळे खूप थोडे आयटम केले आहेत. अगदी सुंदर अशी चटणी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि झालेली सेवा श्री पांडुरंग चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील अशाच रेसिपी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सजेशनसाठी कमेंट करा. थँक्यू. सी यू इन नेक्स्ट.